नमस्कार, मी पुरंदर गीता पुंडलिक वाघ. रायगडावरती जगदीश्वर मंदिराच्या समोर हा एक शिलालेख आहे. हा शार्दूल विक्रेडी छंदामधला आहे. याच्या प्रत्येक ओळीमध्ये 19 अक्षर असतात. आपण आता हा वाचूया. श्री गणपतये नमः. प्रासादो जगदीश्वरस्य जगता मानंद दोनु ज्ञया. श्रीमच्छत्रपतो शिवस्य नृपतेः सिंहासने तिष्ठतः. शाके षण्णव बाण भूमि गणनाद आनंद संवत्सरे ज्योतिराज मुहूर्ते कीर्ति महिते शुक्लेश सर्पे तिथो. पहिला श्लोक संपला. वापी कूप तडाग राजीरु चिरम हर्मे वने वीथिको स्तंभे कुंभिगृहे नरेंद्र सदनैर भृंलिते मिहिते. श्रीमद्रायगिरो गिराम विषये हिराजिना निर्मितो यावच्चंद्र दिवाकरो विलसत स्तावत्स मुजृम भते. दुसरा श्लोक संपला. आता आपण याचा अर्थ बघूया. प्रासादो जगदीश्वरस्य जगता मानंद दोनु ज्ञया. म्हणजे सर्व जगाला आनंद देणारं असं हे जगदीश्वर मंदिर आणि त्याचा प्रासाद. श्रीमच्छत्रपतो शिवस्य नृपतेः सिंहासने तिष्ठतः. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनारूढ झाले त्यावेळेस याची निर्मिती केली आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या कालखंडात झाला? शाके षण्णव बाण भूमि गणनात आनंद संवत्सरे. शाके म्हणजे शक, बाण भूमि गणना षण्णव षठ आणि 9. बाण भूमि गणना. आपल्याला इथे गणित शास्त्रामधलं भूत संख्या ही वापरायची आहे. भूत संख्येमध्ये अंक लिहायच्या ऐवजी शब्द लिहितात. इथे बाण म्हणजे 5 आणि भूमी म्हणजे 1. बाण भूमि गणना 6 9 5 आणि 1. आणि गणित शास्त्रामध्ये एक सूत्र आहे, अंकानाम वामतो गतिः. म्हणजे अंक नेहमी डावीकडनं वाचायचे असतात. पण आपण डावीकडनं वाचल्यावरती 1596 आणि तेव्हा संवत्सर आनंद संवत्सरे, आनंद नावाचं संवत्सर चालू होतं. ज्योतिराज मुहूर्ते कीर्ती महिते. ज्योतिषशास्त्रामधलं सगळ्यात उच्च आणि शुभ आणि कीर्तिवान असं मुहूर्त त्यावेळेस चालू होतं. शुक्लेश सर्पे तिथो. शुक्ल पक्ष ईश, शुक्लेश ईश म्हणजे 3 आणि सर्पे तिथो. सर्पे म्हणजे 1 आणि तिथो म्हणजे तिथी. इथे पहिला श्लोक संपला. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी 1596. वापी कूप तडाग राजीरुचि रम हरमय वने विथिको. वापी म्हणजे मोठ्या विहीर, कूप छोटे आड, तडाग राजीरुचिरम मोठे मोठे पाण्याचे तलाव, राजरुचिरम म्हणजे अतिशय रुचकर आणि चविष्ट पाण्याचे असे हे तलाव आहेत. हरमय वने विथिको. ह्या गडावरती अतिशय खूप मोठे वन सुद्धा आहेत आणि सुंदर असे रस्ते आहेत. विथिको म्हणजे रस्ते. स्तंभे कुंभिगृहे नरेंद्र सदनेर भृंलिते महिते. मोठ्या मोठ्या स्तंभांनी युक्त असे खूप मोठ्या वास्तू इथे आहेत. नरेंद्र सदने राजाचे राजवाडे आणि मोठे मोठे अवाढव्य असे राजाचे वास्तू आहेत.
श्रीमद रायगिरो गिराम विषये हिराजिना निर्मितो. पर्वतरांगेमधील अतिशय अवाढव्य आणि बलाढ्य असा किल्ला म्हणजे रायगड, याची निर्मिती हिरोजी इंदुलकर यांनी केली आहे. यावत चंद्र दिवाकरो विलसत तावत्स मुजृंभते. जोपर्यंत आकाशात चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत रायगडाचं हे अतिशय सुंदर असं वैभव असंच टिकून राहू. दुसरा श्लोक संपला. धन्यवाद.